माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 3 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर श्री प्रतिक्रियात गुरुदेव दत्त लिहा. श्री गुरु चरित्र अध्याय 3 श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी, संतोषोनी नामकरणी विनवितसे माहुते. जय जयाजी सिद्ध मुनी, तू तारक या भवानी, संध्या होता माझे मनी, आजी तुआ फेडिला. ऐसे श्री गुरु महिमान, तुम्ही निरूपिले ज्ञान, आनंदी झाले माझे मन, तुझे निधर्म स्वामिया. कवने ठाई तुमचा वासू, नित्य तुम्हा कोटे ग्रासू, हो आता तुमचा दासू, म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्धमुनी, तया शिष्या अलिंगोनी, आशीर्वचन देऊनी, सांगे श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र महिमाण, तेची आम्हा अमृतपान, सदा सेवितो याची गुणे, म्हणून पुस्तक दाखविले. भुक्ती मुक्ती परमार्थ, जय जय वांची म्हणे आर्थ, त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता. धना अर्थयासी अक्षय धन, पुत्र पौत्रादी गोधन, कथा ऐकता होय जाणे, ज्ञानसिद्धी तात्काळी. जे भक्तीने समस्त एक, पडती ऐकती मनुष्यलोक, काम्य होय तात्कालिक, निपुत्रिका पुत्र होती. ग्रह रोगादी पीडन, न होत व्यापी कधी जाण, जरी मनुष्य असे बंधन, त्वरित सुटे ऐकता. ज्ञानवंत शतायुषी, ऐकता होय भ्रंशी, ब्रह्महत्यादी पापनाशी, एकचित्ते ऐकता. इतुके ऐकुणे ते अवसरी, नामधारक नमस्कारी, स्वामी माते तारी तारी, कृपानिधी सिद्धमुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती, भेट लागी मज जगज्योती, होती वासना मज चित्ती, गुरुचरित्र ऐकावे. गुरुचे महिमान ऐको काणी, सांगिजे स्वामी विस्तारोणी, अंधकार असता जननी, सूर्योदया परी करी. इतुकिया अवसरी, सिद्धयोगी अभय करी, धरुणिया सव्य करी, घेऊन गेला स्वस्थान. अमर रजा संगम भीमरथी, जैसा ठाव ज्ञानपंथी, कल्पवृक्ष अश्वत्थी, पैसोनी सांगे ज्ञानोदय. ऐकुणे सिद्धाचे वचन, संतोषे नामधारक गहन, क्षण क्षणा करी नमन, करुणा वचने करुणिया. जी मी संसार सागरी बुडलो तात्पन्यपुरी, बक्षिले क्रोधादी जलचरी, अज्ञान जळे वेष्टिलो ऐसी, कृपा उपजोनी विनवितसे नामकरणी. मस्तक सिद्धाचे चरणी, न्याय सीता झाला ते काळी, तो बोलिले सिद्धमुनी, उठवितसे आश्वासुनी, न धरी चिंतामणी, साकडे फेडिना तुझे आता. ज्याची नाही दृढ भक्ती, सदा दैन्य कष्टती, श्री गुरुवरी बोल ठेविती, अविद्या माया वेष्टुनी. संशय धरुणी मानसी, श्री गुरु काय देईल म्हणसी, त्या गुणे हा भोग भोगिसी, नाना चिंते व्याकुळित. सांडोणी संशय निर्धार, गुरुमूर्ती देईल अपार, ऐसा देव कृपा सागर, तुझनोपेक्षी सर्वदा. ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती, ख्याती असे श्रुती स्मृती, स हेद सांडुणी एक चित्ती, ध्याय पदांबुज श्री गुरुचे. स्वामींनी निरपिले जे सकळ, झाले माझे मन निर्मळ, वेद लागला असे केवळ, चरित्र ऐकावे श्री गुरुचे. गुरु त्रिमूर्ती ऐको काणी, का अवतरले मनुष्य योनी, सर्व सांगावे विस्तारोणी, म्हणून चरणी लागला. मग काय बोले योगींद्र, बारे शिष्या तू पूर्णचंद्र, माझा बोध समुद्र कैसा त्वा उत्सवेला. हिंडत आलो सकळ क्षिती, नव्हे कवना ऐसी मती, गुरुचरित्र न पुसती, तू ते देखिले आज आम्ही. ज्यासी या परस्त्रीची असे चाड, त्यासी कथासे गोड, त्रिकरणे करुनिया दृढ, एकचित्ते ऐकीजे. तू भक्त केवळ श्री गुरुचा, म्हणून बुद्धी झाली उचा,
निश्चय माणी माझी वाचा लादेल चारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनू वेदशास्त्र समंत जाणू अवतार झाला त्रैमूर्ती दापून दरोणी नरवेश करी युगे कार्याकारण अवतार होऊन येती हरिहर उतारवया भूमीचा भार भक्तजन तारावया एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात असे पुराणे सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणती द्विज एकादशी व्रताचे एकाज विष्णूसी अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यंगत निश्चय करी दृढवत हरिचिंतना सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होणे द्वादशीशी पातला म्हणे दुर्वास ते दिवसी साधन द्वादशी घडी एकाला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी अंबरीशास अभिवंदोनी अर्धपाद देवोनी पूजा केली उपचारे विनवितसे ऋषेश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करीती विधीसी विलंब लागता तयासी आली साधना घटिका व्रतभंग होईल म्हणून पारण केले तीर्थ घेऊन नाना प्रकार पक्वाने पाक केला ऋषीशी तव आले दुर्वास रेखा पाहुणे अमरीशाच्या मुखा म्हणे भोजन केली शेका अतिथी विन दुरात्म्य शाप देता ऋषेश्वर द्विजय स्मरला शारंगधर करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा शापिले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनीसी तव पावला ऋषिकेशी येऊन जळवा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजय धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीद जाना तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तू शापिले अमरेशासी राखीना आपल्या दासासी शाप अम्मासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमिभार कारण से प्रेम न तसे परोपकार संबंधेसी शाप देवा विष्णूशी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणूनिया ऐसे विचारोणी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारुणी भूमीसी नानास्थानी जन्मावे ऐसे 10 अवतार झाले करणी असेल तू ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंत रूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मुडमती काय जाणे आणि कैक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनुसयात्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरुणी आले पुत्र झाले तिचे नामधारक पशे सिद्धासी विनोद कथा निरुपलेसी देव येती कपटवेशी पुत्र झाले कवने परी अत्रि ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारुणी सांग मज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्टी लादती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतौरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरीश व्रत निरूपणम नाम तृतीय अध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी सख्या 56 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ पुढील अध्यायात पुढील भाग बघूया.